एकजुटीचा विजय वाडवळ प्रीमियर लीग, जिंकणार आज वाडवळ प्रीमियर लीग। हॅलो, चला माहीम संघ, केळवे संघ मैदानाजवळ यायचंय। उपस्थित सर्व मान्यवर प्रेक्षक, क्रीडाप्रेमी यांनी व्यासपीठाच्या समोर यायचंय। आपण आता लगेच आपला या आजचा बक्षीस समारोह चालू करायचा आहे। पाहुण्यांच्या आणि मान्यवरांच्या माहितीसाठी ही स्पर्धा 2010 साली सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लबच्या वतीने, वसईविराच्या वतीने वाडवळ समाजासाठी बोर्डीपासून वसईपर्यंत 8 संघ घेऊन लेदर बॉल क्रिकेटची संकल्पना पहिली ठरवली। कारण त्यावेळेला IPLचा जोर होता, परंतु वाडवळ समाजात इतके संघ जमा होतील का, हा आम्हाला तेव्हा प्रश्न पडला होता। आम्ही तो प्रयत्न केला, 8 संघानुसार आम्ही स्पर्धा चालू केली। स्पर्धेला एवढं यशस्वी झाली की दुसऱ्या वर्षी 12 संघांनी मागणी केली की आम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचं आहे। दुसऱ्या वर्षी आम्ही 12 संघ केले। दुसऱ्या वर्षानंतर तिसऱ्या वर्षी 16 संघांनी मागणी केली आणि या वर्षी तब्बल 27 संघांनी या स्पर्धेमध्ये खेळण्याची मागणी केली होती। परंतु टाइम आणि वेळेचं शेड्यूल पाहता आम्ही फक्त 24 संघांना या स्पर्धेमध्ये सहभागी करून घेतलं। या स्पर्धेची हळूहळू उत्तर प्रगती होत गेली आणि स्पर्धाचं जे नाविन्य आहे ते संपूर्ण आपल्या पालघर तालुक्यामध्ये दिसायला लागलं। आणि ही स्पर्धा कधी येणार हे तर पूर्ण वसईकर विचारत असतात आणि आपण साधारण एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये ही स्पर्धा आयोजित करीत असतो। या स्पर्धेला यशस्वी होण्यासाठी आम्हाला वसईचे, परत आमचे जे बी पुरस्कर्ते आहेत ते नेहमी हातभार देत असतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात ही स्पर्धा भरत असताना आर्थिक खर्च सुद्धा असतो, तो सुद्धा प्रत्येकजण आपापल्या परीने करत असतो। आम्ही त्यांचे पुनश्च इथे आभारी आहोत आणि असंच आम्हाला सहकार्य देण्याचं मी त्यांना विनंती करतो। स्पर्धेला काय याला मी मनोगत करण्यासाठी मी काय जास्त वेळ घेत नाही आहे। आपले जे प्रमुख पाहुणे जे आलेले आहेत त्यांचं ॲक्च्युली इकडे तुम्हाला उल्लेख करण्यासारखा आहे। त्यांचा उल्लेख या कागदावर किंवा मी माईकवर बोलण्या एवढा मी मोठा सुद्धा नाही मिळत, कारण त्यांची कामगिरीच एवढी मोठी आहे की ती ह्या शब्दामध्ये आपण व्यक्त करू शकत नाही। पण आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त त्याची माहिती आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचवायची आहे आणि त्यांच्याबद्दल त्यांची माहिती तुम्हाला सांगायची आहे। मुख्य पाहुण्याचा प्रेरणादायी परिचय। नमस्कार। मंचावर विराजमान असलेले सर्व मान्यवर, आदरणीय उपस्थित पाहुणे, क्रीडाप्रेमी बंधू भगिनींनो, आपण सर्वांना माहीत आहे माझा नमस्कार। आजचा क्षण आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाचा आणि आनंदाचा आहे। आपल्या क्रिकेट स्पर्धेसाठी प्रमुख अतिथी म्हणून अशा एक प्रेरणादायी आणि बहु व्यक्तिमत्वाची उपस्थिती लाभली आहे, ज्यांचे संपूर्ण आयुष्य शिस्त, जिद्द, धैर्य, नेतृत्व आणि राष्ट्रसेवेच्या मूल्यांचे प्रतीक असलेले असे भारतीय पोलीस सेवेत 1998 बॅचचे अधिकारी, महाराष्ट्र कॅडरचे वरिष्ठ अधिकारी व महाराष्ट्र दहशतवादी विशेष कमांडो दल फोर्स 1चे अतिरिक्त पोलीस महासंचालक ADGP माननीय कृष्णा प्रकाश सर, झारखंड राज्यातील हजारीबाग या साध्या पार्श्वभूमीतून आलेल्या कृष्णा प्रकाश सरांनी आपल्या अथक परिश्रम, चिकाटी आणि दृढ निश्चय जोरावर संघ लोकसेवा आयोगाची प्रतिष्ठित सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली आणि भारतीय पोलीस सेवेत प्रवेश केला। त्यांच्या जीवन प्रवासातून हे स्पष्ट होते की मोठी स्वप्न पाहण्यासाठी मोठ्या साधनांची नव्हे तर मोठ्या जिद्दीची आवश्यकता असते। महाराष्ट्र कॅडरमध्ये कार्यरत असताना त्यांनी राज्यातील विविध महत्त्वाच्या आणि संवेदनशील पदांवर अत्यंत प्रभावीपणे काम केले आहे। नक्षलग्रस्त गडचिरोलीसारख्या आव्हानात्मक भागात त्यांनी धाडसी आणि लोकभिमुख पोलिसिंगद्वारे शांतता आणि विश्वास प्रस्थापित केला। तसेच पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त म्हणून त्यांनी कार्यकाळात सामुदायिक पोलिसिंग तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि नागरिकांशी विश्वासाचे नाते निर्माण करण्यासाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले। त्यांनी VIP सुरक्षा विभागाचे पोलीस महानिरीक्षक IGP VIP सिक्युरिटी म्हणून अत्यंत जबाबदारीची भूमिका यशस्वीपणे पार पाडली।
सध्या श्री कृष्णा प्रकाश सर हे महाराष्ट्रात दहशतवादी विशेष कमांडो दल फोर्स 1चे अतिरिक्त पोलीस महासंचालक ADGP म्हणून कार्यरत असून 26/11च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या या अत्यंत प्रशिक्षित दलाच्या सक्षमीकरणात, आधुनिकीकरणात आणि कार्यक्षमतेत त्यांनी महत्त्वपूर्ण नेतृत्व प्रदान केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली फोर्स 1चे महाराष्ट्र सुरक्षेचे एक भक्कम कवच बनले आहे. प्रकाश सरांची ओळख केवळ एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नाही, तर जागतिक स्तरावर सहनशक्ती क्रीडापटू म्हणूनच आहे. त्यांनी आर्यन कॉप म्हणून ओळखले जाणारे फ्रान्समध्ये विशी येथील आयोजित आर्यन ट्रॅथलॉनमध्ये 3.86 पोहणे, 180 किमी सायकल आणि 42 किमी धावणे अत्यंत कठीण स्पर्धा अवघ्या 14 तासात आणि 8 मिनिटात पूर्ण करून देशाचा मान उंचावला. तसेच त्यांनी अल्ट्रामॅन स्पर्धेतील यशस्वीरित्या पूर्ण केली असून त्यांच्या या अद्वितीय कामगिरीची नोंद वर्ल्ड बँक ऑफ रेकॉर्ड्स लंडनमध्ये करण्यात आली आहे. त्यांच्या उल्लेखनीय आणि उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना प्रेसिडेंट सर्व्हिसेस तसे पोलीस मेडल फॉर मॅरिटोरियस सर्व्हिसेस यासारख्या प्रतिष्ठित सन्मानांनी गौरवण्यात आले. हे पुरस्कार त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट नेतृत्वाची राष्ट्रीय पातळीवर झालेली दखल आहे. श्री कृष्णा प्रकाश सर एक प्रभावी लेखक, प्रेरणादायी वक्ते, फिटनेस उत्साही म्हणून प्रसिद्ध आहेत. ते युवकांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, शिस्त, सकारात्मक विचारसरणी आणि राष्ट्रसेवेची भावना जागृत करण्यासाठी सातत्याने मार्गदर्शन करत असतात. सामाजिक माध्यमाद्वारे ते आरोग्यदायी जीवनशैली आणि सामाजिक भूक उपक्रमाचा प्रसार करतात. सामुदायिक पोलिसिंग, महिलांच्या सुरक्षेसाठी उपक्रम आणि समाजातील विविध घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. मित्रांनो, क्रिकेट हा एक खेळ म्हणून नसून तो संघभावना, नेतृत्व, शिस्त, संयम, क्रीडा स्पर्धेची भावना शिकवतो. हीच मूल्य कृष्णा प्रकाश सरांनी जीवनात ठळकपणे दिसून येतात. त्यांच्या जीवन प्रवासातून आपल्याला एक महत्त्व संदेश मिळतो: दृढनिश्चय, शिस्त आणि सातत्य यांच्या बळावर कोणतेही ध्येय अशक्य नाही. प्रशासकीय जबाबदाऱ्या पाडत असताना वैयक्तिक उत्कृष्टतेच्या शिखरावर पोहोचणे शक्य आहे. त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांचे व्यक्तित्व हे नेतृत्व, समर्पण, प्रेरणेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. त्यामुळेच ते आजच्या युवा पिढीसाठी एक आदर्श आणि प्रेरणास्थान ठरले आहेत. आज आपल्यासमोर केवळ एक वरिष्ठ IPS अधिकारी नाही, एक दूरदृष्टी नेता, प्रेरणादायी व्यक्तिमत्व, उत्कृष्ट क्रीडापटू, लेखक आणि खऱ्या अर्थाने राष्ट्रसेवक उपस्थित आहेत. त्यांची उपस्थिती आपल्याला क्रिकेट स्पर्धेचा एक वेगळं आणि प्रेरणादायी प्रदान करतो. आयोजन समितीच्या वतीने मी त्यांच्या आपल्या सर्वांच्या वतीने श्री कृष्णा प्रकाश सरांचे मनपूर्वक आणि अभिनंदन करतो. ही माहिती देत असताना काही गोष्टी इथे आवर्जून सांगण्याची गरज आहे. या मी थोड्याच गोष्टी सांगत असेल ज्या आम्हाला थोड्याशा माहिती पडलेल्या आहेत. तर हे सगळं करत असताना त्यांना काही चांगले अनुभव आले, काही वाईट अनुभव आलेले आहेत. आणि ते अनुभव असे 1-2-3 आपणास अनुभव सांगतो. ऑस्ट्रेलियामध्ये अल्ट्रामॅन ही स्पर्धा असते. त्या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की स्विमिंग 10 किलोमीटर करायची, सायकलिंग 421 मीटर सायकलिंग करायची आणि रनिंग 85 किलोमीटर रनिंग करायची आहे. ही स्पर्धा करत असताना, सायकलिंग करत असताना त्यांना अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर एक लाकडाचा ठोकळा त्यांच्या पायामध्ये घुसला आणि ते जखमी झाले. ती सायकल त्यांनी तशीच ठेवून दुसरी सायकल मागवली. त्याच्यानंतर त्यांनी 45 किलोमीटर सायकल चालवली आणि त्याच दुखऱ्या पायाने दुसऱ्या दिवशी त्यांनी 85 किलोमीटर ते धावलेले आहेत. हा त्यांचा एक जिद्द, म्हणजे ज्या माणसात जिद्द आहे ती त्यांनी दाखवून दिली आहे. तसेच US मध्ये 1,500 किलोमीटर सायकलिंगची स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये 1,000 किलोमीटर सायकलिंग केल्यानंतर त्यांना एक अपघात झाला. अपघातामध्ये ते जखमी झाले, परंतु त्यांनी ते न पाहता परत त्यांनी 500 किलोमीटर सायकलिंग केलेली आहे. US ची 1200 किलोमीटर सायकलिंग ती सुद्धा त्यांनी यशस्वी पार पाडलेली आहे. कॉमेट 19 किलोमीटर धावणे, साऊथ आफ्रिकेची स्पर्धा 10 तासात त्यांनी पूर्ण केलेली आहे. शिवशोत्री पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. अटल सेतू 21 किलोमीटरचा आपला जो अटल सेतू आहे, 21 किलोमीटर त्यांनी स्विमिंग सुद्धा केलेली आहे. असं त्यांचं खूप मोठं कार्य आहे की मी तुम्हाला व्यक्त करू शकत नाही आणि हे आता हे 10 मिनिटात किंवा 1 तासामध्ये बोलू शकत नाही. असे आपले सर आपल्या प्रेरणादायी उपस्थितीमुळे आमचा हा क्रिकेट महोत्सव अधिक समृद्ध आणि
चांगला झाला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचे मनपूर्वक स्वागत करूया. धन्यवाद सर. पाहुण्याचे स्वागत ना. तर आपल्या व्यासपीठावर आपण मान्यवरांनी इथे उपस्थित केलेलं आहे. मी आपले वसई विरार महानगरपालिकेचे नगरसेवक निषाद चोरगे, जे सामाजिक कार्य करून आत्ताच त्यांच्या कार्यामुळे त्यांना निवडून दिलेलं आहे, त्यांचा मी सन्मान करण्याची विनंती मी संतोष सज्जोत वर्तक यांना करतोय. सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. तसेच वसई विरार महानगरपालिकेचे दुसरे आपले प्रमुख मान्यवर स्वप्नील कवळी, नगरसेवक स्वप्नील कवळी यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती मी मनीष राऊत यांना करतोय. त्यांना सन्मान चिन्ह आणि गुच्छ देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. सन्मानित करायचे, सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. शाल आणि श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. वसई विरार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. माईक दे तिकडे. कॉर्डलेस. मी सर्वप्रथम स्वप्नील कवळी, जे आपले नगरसेवक आहेत वसई विरार महानगरपालिका, त्यांना मी आपले मनोगत 2 शब्द बोलण्याची विनंती करतोय. हॉल. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ सर्व मान्यवर, आज मला इथे सन्मानित केलं त्या तुमच्या VPL वाडवळ प्रीमियर लीगचे मी आभारी आहे. म्हणजे आता तुम्ही, मला जास्त बोलायची सवय नाही आहे, पण सर्व पक्ष जर सोडले तर अशी स्पर्धा आयोजित चांगली करता येते. त्यांचा, तुमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांचे सर्वचे मनापासून आभार मानतो. तसंच आगाशीला आमच्या आहे पुरापडा मैदान, आता ते सुसज्ज होत आहे. पुढच्या वर्षी अशी स्पर्धा आम्ही आगाशीला घेऊ, म्हणजे MCC क्रिकेटने ठरवलं तर आम्ही ती नक्की घेऊ. धन्यवाद. धन्यवाद स्वप्नील कवळी साहेब. मी आपले दुसरे नगरसेवक निषाद चोरगे यांना विनंती करतो, आपण मनोगतवर 2 शब्द बोलायचे आहेत. हॅलो, सर्वांना नमस्कार. आजच्या VPLच्या बक्षीस समारंभाला आलेले आपले माननीय IPS कृष्णप्रसाद सर, बाकी सन्माननीय व्यासपीठ, नाही, अतिशय सुंदर असा कार्यक्रम. मला असं वाटतं अमोल 12-13 वर्षापूर्वी, 13 वर्षापूर्वी हा कार्यक्रम पहिले आपण चालू झाला. आणि मला असं वाटतं 1 वर्षानंतरच, म्हणजे एक बोलायची गोष्ट नाही पण एक आठवण म्हणून सांगतो की आपलाच एक मित्र म्हणजे
बाळा म्हणजे सगळे ओळखत होते. त्या बाळाच्या स्मरणार्थ नंतर मला असं वाटतं दुसऱ्या वर्षी आपण बाळाच्या स्मरणार्थ ती स्पर्धा चालू केली आणि तेव्हापासून ती स्पर्धा आपली चालू आहे आणि अतिशय सुंदर. म्हणजे ही सगळी टीम, म्हणजे मी यावेळेस नसतील आला पण गेल्या वेळेस म्हणजे एवढ्या वर्षापासून बघतो एवढी सगळी टीम ही एवढ्या चांगल्या तऱ्हेने काम करते म्हणजे वसई तालुक्यामध्ये. आणि हे बोलले, स्वप्नील बोलला तसंच, कुठच्याही पक्षाचा झेंडा न घेता सर्व म्हणजे आपल्या वाडवळ समाजाला एकत्र घेऊन चालण्याचं काम हे सगळे करतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिले मी तुमच्या सगळ्या टीमचे अभिनंदन करतो. अतिशय सुंदर असं काम होते. म्हणजे आज बघायला गेलं तर सीझन टुर्नामेंट्स म्हणजे बॉक्स क्रिकेट वगैरेमध्ये सगळं चाललं आहे, पण सीझन टुर्नामेंटमधनं जे प्लेयर तयार होतात म्हणजे आता मला वाटते 2-3 वर्षापासून सगळे सफळा, केळवा, पालघर तिकडेच मला वाटते फायनल मारतात, बरोबर की नाही? काय रे? दरवर्षी आम्ही बघतो, मला वाटतं तिकडेच सगळे चाललं. आमच्या मामाकडे आहे, म्हणजे काय टेन्शन नाही आम्हाला. ठीक आहे. अतिशय सुंदर असं म्हणजे छान कार्यक्रम हे झाला. आणि त्या ज्या मुलाने 50 मारले त्याचे पण अभिनंदन, जे जिंकले त्यांचे पण अभिनंदन, जे हरले त्यांना बेटर लक्स नेक्स्ट टाइम. आणि आपल्याच या माध्यमातनं कुठचा तरी एकदा चांगला एखादा खेळाडू तयार होईल आणि पुढच्या IPL मध्ये एखादा खेळेल अशीच एक इच्छा प्रकट करतो. म्हणजे आपल्या समाजातला एखादा माणूस गेला पाहिजे ही एक इच्छा प्रकट करून अतिशय चांगलं काम करतात आणि त्यांना माझ्या सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद निशांत चोरगे साहेब. यावर्षी आपला एक खेळाडू आलेला, आयुष वर्तकचं नाव IPLच्या ऑप्शनमध्ये होतं, जेणेकरून त्याचा नंबर नाही लागला, पण त्याला प्रॉमिसेस आहेत की पुढच्या वेळेला त्याला नक्की होईल. त्यामुळे आपलं फळ हे निर्माण होत आहे. मी गौरव राऊत यांना सुद्धा विनंती करतो की 2 शब्द बोलावे. गौरव राऊत, नगरसेवक गौरव राऊत. हॅलो, सर्वांना नमस्कार. सर्वप्रथम मी एवढी चांगली भव्य क्रिकेट स्पर्धा इथे झाली त्यासाठी आयोजकांचं मनापासून कौतुक करतो. 13 वर्ष सातत्याने ही अशी स्पर्धा चालवणं म्हणजे खूप कठीण काम आहे आणि त्यात पण प्रत्येक वर्षी जी संघांची संख्या वाढत जाते त्याच्यानंतर मॅनेजमेंट टीमचं खरोखर मनापासून कौतुक आहे की सहज शक्य नाही आहे हे करणं. राहिली गोष्ट की खेळ, तर खेळ हा फक्त विजय आणि पराजयासाठी नसतो, तर आपण आपल्या एका समाजाच्या माध्यमातून जी एक एकजूट असते ती आणि सर्वे अशा या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र येत असतो. तर मी म्हणेन की मी एक लोकप्रतिनिधी म्हणून समाजाबद्दल जे काही करणं आहे ते करायचंच आहे आम्हाला. पण माझ्यासोबत इतरही माझे महापालिकेतले सहकारी आहेत जे आपल्या समाजामधून आहेत. तर मी पहिलं वर्ष आहे माझं, मी आता हे पहिलं वर्ष इथे आलो आहे आणि जे मी ऐकलं, आता मी विचारलं, काही माहिती घेतली, तर 13 वर्षापासून हा कार्यक्रम होतोय. म्हणजे मला वाटतं, मला हे माहीत नव्हतं की एका वेळी 2 मॅचेस चाललेल्या कंटिन्यू, एकाच वेळी 2 मॅचेस घेणं आणि हे मॅनेज म्हणजे खूप कठीण आहे. मी जेव्हा ऐकत होतो तर मी विचारत होतो, माहिती घेत होतो. पुढच्या वर्षीपासून माझंही सहकार्य असेल आणि अशीच ही स्पर्धा अजून जोरात झाली पाहिजे. पुढच्या वर्षी मला आमंत्रणाची सुद्धा गरज नाही, आवर्जून मी उपस्थित राहीन आणि ह्याच्या व्यतिरिक्त काही सहकार्य लागलं तर माझी नेहमी तयार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सोमवंशी क्षत्रिय समाज. धन्यवाद गौरव राऊत. मी ह्यापुढील वसई विकास बँकेचे चेअरमन माननीय श्री आशयजी राऊत यांना विनंती करतो की आम्हाला 2 शब्द बोलायचे. नमस्कार. सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरार आयोजित वाडवळ प्रीमियर लीग ला उपस्थित असलेले कृष्णा प्रकाश, IPS कृष्णा प्रकाशजी, त्याच्यानंतर नगरसेवक निशांत चोरगे, नगरसेवक स्वप्नील कवळी, नगरसेवक गौरव राऊत व सन्माननीय म्हणजे या क्लबचे अध्यक्ष अमोल पाटील, उपाध्यक्ष नाव विसरतो, बाळू म्हणूनच ओळखतो, विराग पाटील आणि राऊत, आणि उपस्थित सन्माननीय व्यासपीठ आणि समोर उपस्थित असलेले सर्व क्रिकेट खेळाडू तसेच क्रीडाप्रेमी. एखादी स्पर्धा चालू करणं खूप सोपं असतं, पण त्याच्यात सातत्यपूर्ण ठेवणं म्हणजे आज 13 वर्ष सातत्य या क्लबनी ठेवलेलं आहे, हे फार मोठं काम आहे. कारण चालू करणं आणि ती तात्पुरता आणि त्याच्यामध्ये यांचे कार्यकर्त्यांची खूप मेहनत आहे. सर्वप्रथम ही चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल या क्लबचं आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचं मी अभिनंदन करतो का खूप चांगली स्पर्धा. याच्या पुढेही तुम्ही याच्यात सातत्यपूर्ण चालू ठेवा, आम्ही तुमच्या बरोबर आहोतच, पण ही आणि स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे कशी होईल याच्याबद्दल बघावं. कारण 8
म्हणजे 13 वर्षापूर्वी 8 संघ सुरू झालेली ही स्पर्धा आज 27 संघ आले, पण नाईलाजाने 24 संघालाच खेळवता आला इथे. तरी त्याच्यामध्ये सुद्धा कारण 24 बघा, म्हणजे पुढच्या वेळेला पण असं नाही झालं पाहिजे स्पर्धामध्ये संघ जास्त भाग घेणार, पण जेवढे संघ भाग घेणार तर तुम्हाला खेळायला टाईम तेवढा मिळणार नाही. म्हणजे प्रत्येक संघाला मग ही जी गेले 3 दिवस मी सतत इकडे येतोय, त्यामुळे मी बघतोय इकडे का मॅचेसच्या म्हणजे ओव्हर्स कमी करायला लागतात. त्या ओव्हर्स जेव्हा कमी करतात तेव्हा त्या समोरच्या टीमचं थोडंसं मनोधैर्य असंच खचलं जातं. त्यांच्या डोक्यात एकच असतं का 10 ओव्हरची मॅच आहे, नंतर ती 8 ओव्हरची केली जाते, मग 6 ओव्हर खेळायला लागतात. असं न होण्यासाठी एक लिमिटेड टीमच तुम्ही घ्या आणि ही स्पर्धा सातत्यपूर्ण कशी पूर्ण होईल याच्याकडे लक्ष द्या. त्यात आता दुसरा सांगायचं म्हणजे आता माहीम संघ सतत म्हणजे 2 वर्ष तुम्ही ही विजेतेपद पटकावतायत, त्याबद्दल तुमच्या संघाचे पण अभिनंदन. आणि केळवे संघ तुम्ही पण चांगले खेळात, अंतिम फेरीपर्यंत आलात आणि पुढच्या वर्षासाठी तुम्हाला देखील बेस्ट लक. एवढेच बोलून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद आशयरावजी. हे जरी बँकेचे चेअरमन असले, ते मॉर्निंग क्लबचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत. आणि या येत्या 2-3 तारखेला मॉर्निंग क्लबची टुर्नामेंट होणार आहे. या टुर्नामेंटचं वैशिष्ट्य असं असतं की ह्याच्यामध्ये 5 प्लेयर हे वसई बाहेरचे म्हणजे मुस्लिम मुंबईचे प्लेयर असतात. आणि ह्या मैदानावर जवळजवळ 20 ते 25 रणजी प्लेयर त्यावेळेला येतात आणि आपलं प्रदर्शन दाखवत असतात. आणि वसईकरांना त्याचा खूप मोठा आनंद लुटायला मिळतो. आणि त्याचं श्रेय ह्या मॉर्निंग क्लबचे अध्यक्ष आणि त्यांच्या संपूर्ण टीमला आहे. 2 आणि 3 मे शनिवार आणि रविवार ही टुर्नामेंट आहे. आणि SK वसई विरारचा संघ सुद्धा या स्पर्धेमध्ये सातत्य असतो. 2 वेळा अंतिम फेरीमध्ये गेलेला आहे, उपविजेता सुद्धा ठरलेला आहे. आणि असा संघ सुद्धा तिकडे उपस्थित होतो. मी सर्व क्रीडाप्रेमींना सांगतो 2-3 मे रोजी आपण निश्चित तिकडे या. धन्यवाद. आपण ज्या कर्तृत्ववान माणसाबद्दल आज इतकं ऐकलं आणि ज्यांच्याबद्दल आपण एवढी माहिती घेतली, ते आपले आज प्रमुख पाहुणे कृष्णा प्रकाश सर यांचं मनोगत हे निश्चितच आम्हाला प्रेरणादायी आणि पुढच्या जीवनासाठी आम्हाला मार्गदर्शन पण असेल. मी त्यांना विनंती करतोय की आपण आपलं मनोगत जास्तीत जास्त आम्हाला इथे व्यक्त करायचं आहे आणि आम्हाला मार्गदर्शन करायचं आहे. वाळवड प्रीमियर लीग सोमवंशी क्षत्रिय स्पोर्ट्स क्लब वसई विरारचे मार्फतीने मागील 13 वर्षापासून आयोजित केला जातो आहे लेदर बॉल क्रिकेट टुर्नामेंट. आणि खूप सुंदररित्या दिमागदाररित्या हे आयोजित केले जातो आहे. हे एक मोठी गोष्ट आहे. आताच सर्वांनी सांगितले की सातत्य ठेवणे, निरंतरता ठेवणे अत्यंत काम असते. पण ह्या कार्यक्रमाचं या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्य नगरसेवक गौरव राउत जी, स्वप्निल कौड़ी साहब, निशाद चोरगे साहब एंड वाड़वल प्रीमियर लीग चे सर्व आयोजक, वसई विकास बैंक चे चेयरमैन आशय राउत साहब, माझे मित्र मिस्टर पाटील जे आयरन मॅन ची तयारी आम्ही सोबत सुरू केले होते 2016 आणि 17 साली, 16 साली आणि 17 साली. आणि आपण सर्व खेळाडू जे इकडे फायनल आणि सेमीफायनल मध्ये खेळला आणि आता उपस्थित आहात, यामध्ये किती टीमांनी सहभागी घेतली? 24 टीम्स, 2 दर्जन. मतलब ये कितने छोटे से पौधे को आप लोगों ने बीज को लगाया होगा आणि आता 2 दर्जन टीम यामध्ये सहभागी होतो आहे. हे अत्यंत मोठी गोष्ट आहे. मला समजलं की तिकडून आवाज बरोबर येत नाही, तर मैं ये बताना चाहूंगा कि किसी भी समाज को अगर आगे बढ़ाना है तो उसको स्वस्थ रखना और उनके अंदर स्वस्थ हैबिट्स, स्वस्थ प्रतिस्पर्धा तैयार करना बहुत जरूरी है.
एकेकाळी चीन आमच्यासारखाच होता स्पोर्ट्समध्ये, पण आता ते अमेरिकेला टक्कर देतात. फक्त स्पोर्ट्समध्ये नाही, पण आता सामरिक शक्तीमध्ये पण अमेरिकेला टक्कर देतात. चीन आमच्यापेक्षा फार शक्तिशाली झालेले आहे स्पोर्ट्सच्या क्षेत्रामध्ये, सामरिक क्षेत्रामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये. का बरं? एकेकाळी तिकडे अफीमची सनक व्हायची, तिकडे अफीमची खेती व्हायची, त्यामुळे तिकडे बॉक्सर युद्ध पण झालेले आहे. पण 60च्या 70च्या दशकात त्याने असा निर्णय घेतला की त्याने तोपर्यंत ऑलिम्पिकमध्ये भाग घ्यायचा नाही जोपर्यंत आम्हाला मेडल जिंकण्याची क्षमता येत नाही. 1982 सालीचा जेव्हा ऑलिम्पिक झाला एशियाड झाला होता, त्या एशियाडमध्ये आम्ही आणि चीन जवळजवळ बरोबरच होतो. आमची क्रीडा क्षेत्रामध्ये ताकद बरोबर होते. पण सध्या आम्ही फार पिछाडीवर आहोत. आम्ही त्यांचा मुकाबला करू शकत नाही, कारण आमचे जनसामान्यामध्ये स्पोर्टिंग हॅबिट जे आहे ते इन्स्टिल आणि इम्बाइब्ड केले गेलेले नाही. पण भारताची संस्कृती जी आहे हे शस्त्र आणि शास्त्र दोन्हीची आहे. आपण पांडवांचे बघा, रामचे बघा, भगवान श्रीरामचे बघा, तुम्हाला कळेल की फक्त शास्त्राची शिक्षा दिली जात नव्हती, शास्त्राचे शिक्षण दिले जात नव्हते, पण शस्त्राचे शिक्षण पण, मल्लयुद्धचे शिक्षण पण त्यांना दिले जात होते. म्हणजे आमची शिकवणमध्ये अनिवार्यतः काय अनुष्ठित होते, काय जुळलेले होते? खेळ, व्यायाम, एक्सरसाइज, मार्शल आर्ट्स. पण सध्या हळूहळू आमची विचारधारा अशी झाली की खेलोगे कूदोगे तो होगे खराब और पढ़ोगे लिखोगे तो बनोगे नवाब. पण तसा नाही आहे. खेळलं, शरीरला स्वस्थ ठेवला तर चरक संहितेत असं म्हटलेले आहे की शरीर इंद्रिय सत्व आत्मा संयोगो इति जीविता. याचा अर्थ असा होतो की इफ बॉडी इज फिट देन युअर सेन्सेस, तुमची जे पंचेंद्रिय आहे ते स्वस्थ असतो. इफ युअर पंचेंद्रिय म्हणजे इफ युअर सेन्सेस आर healthy, then your mind is healthy. And if your mind is, then what happens? Your soul is also happy and healthy. Soul हेच मुख्य एनर्जी आहे. आणि ते मुख्य एनर्जी आहे ते केव्हा हॅपी असतो, केव्हा स्वस्थ असतो? जेव्हा आमच्या शरीर स्वस्थ आहे. याची एक पूर्ण कडी आहे, एक चेन आहे, आणि ह्या चेनची सुरुवात होते फिजिकल फिटनेस पासून. क्रिकेट जरी भारताचा राष्ट्रीय खेळ नाही आहे, तर क्रिकेट असा एकही माणूस नाही ज्याने क्रिकेट खेळलेलं नाही भारतात. आणि त्यामुळे क्रिकेट इज लाईक अ सॉर्ट ऑफ रिलिजन. आणि क्रिकेट एक असा प्रकारचं पण आपल्याला संदेश देतो, जे आपल्याला क्रिकेटच्या खेळामधून जे दर्शन आपल्याला मिळतो की भाई हमारी जिंदगी में हमारे चारों तरफ से अलग अलग चीजों के अटैक होते रहते हैं. मतलब प्रपंच के अलग अलग प्रपंच के अटैक होते रहते हैं. जैसे बॉलिंग अटैक होता रहता है, लोभ, मोह, मद, मत्सर, वेगवेगळे प्रकारचे आपण मोबाईलचे, सोशल मीडियामध्ये जकडलेलो आहात आपण. कोणी वेगवेगळे प्रकारचे जे आहे ऑनलाईन गेम्समध्ये अडकलेले आहेत. कोणी वेगवेगळे प्रकारचे रात्रभरची पाट्यामध्ये अडकलेले आहे. कोणी दारूच्या व्यसनमध्ये, कोणी ड्रग्सच्या व्यसनमध्ये अडकलेले आहेत. वेगवेगळे प्रकारचे व्यसनमध्ये आपण अडकलेले आहोत. आणि हे जे अटॅक आहे, हे वेगवेगळे जे आकर्षण आहे, ते तुम्हाला बॅटिंग करावा लागतो, जे बॉलिंग येतात. जर तुम्ही चुकीने बॅटिंग केला तर एक तरी तुम्ही क्लीन बोल्ड होणार, जसं आता होत होते शेवटी.
आपण आणि जर तुम्ही चुकीने बॅटिंग केला तर कॅच आउट होणार. चांगला तेव्हाच खेळू शकतात जेव्हा तुम्ही संयमाने खेळला, बॉल समजून खेळला, ठीक आहे, चेंडू समजून खेळला, तेव्हाच तुम्ही चांगला खेळू शकतात. आणि तिकडे तर एम्पायर एकदा धोका खाऊ शकतो, ठीक आहे, पण तिकडचे जे एम्पायर आहे, गॉड जे आहे, ते धोका खात नाही. तुमको पता भी नहीं चलेगा वो कब उंगली उठा देगा, ठीक है. सो दैट इज वेरी इंपॉर्टेंट. क्रिकेट गिव्स अ लॉट ऑफ लर्निंग पॉइंट्स. अँड तुम्ही एकदा पुनश्च मी एक गोष्ट सांगायला इच्छितो की शरीरम माध्यम खलु धर्म साधन चरक संहितामध्ये दुसरे ठिकाणी असं लिहिलेलं आहे की शरीर ही हमारे सभी कार्यों को पूरा करने का सर्वोत्तम साधन है. इफ वी कीप आवर बॉडी फिट, वी मेक आवर कंट्री हेल्दी एंड फिट. सो अगर हमें अपने समाज को स्वस्थ बनाना है, जैसे सोमवंशी समाज जो है यहाँ का है, क्षत्रिय समाज, आणि जो वाळवन का जो सारे प्लेयर्स हैं, सारे लोग हैं, इसमें यामध्ये काही लोग रेग्युलर प्लेयर्स आहेत, पण काही लोग रेग्युलर प्लेयर नाही, पण यावेळेस कमीत कमी खेळतात. जसं आपण मतलब कुछ लोग मौसमी खिलाड़ी होते हैं और कुछ लोग जो होते हैं वो साल भर खेलते हैं. तो हम लोग साल भर दौड़ने वाले लोग हैं, खेलने वाले लोग आप लोग में से कई लोग हैं, ठीक है. एनिवे, मी असं सांगत होतो की खूप छान, खूप दिमागदार प्रदर्शन झाला आणि जिंकणारी टीमचं तर बॉलिंग आणि फिल्डिंग एकदम अचूक होता. सुरुवातीला जे टीम सेकंडवर आले, रनरअप झाले, त्याने चांगली बॅटिंग केली होती, पण नंतर त्यांचा तसा प्रभाव राहिला नाही, तसा जोरदार दिमागदार प्रदर्शन राहिला नाही. पण नथिंग टू वरी, गिरते हैं सहसवार ही मैदान जंग में, वो तिफल क्या गिरे जो घुटनों के बल चले. सो जो बच्चे घुटनों के बल चलते हैं वो कभी गिरते नहीं हैं. आपने मैदान जंग में भाग लिया, फाइनल तक पहुंचे और आप हारे. हारने में मतलब आप, हमें खेलना चाहिए, हमें संघर्ष करना चाहिए, जर्नी को एंजॉय करना चाहिए. क्यों? अगर हम हार सीख मिलती है और अगर हम तो जीतने की खुशी होती है. और जितने भी हैप्पी हार्मोन्स होते हैं, चाहे डोपामाइन हो, बीटा एंडोर्फिन्स हो, सेरोटोनिन हो, ऑक्सीटॉक्सिन हो, जितने भी हैप्पी हार्मोन्स हैं, जेवढे प्रसन्न करणारे इनसाइड बॉडी आणि माइंड मध्ये हार्मोन सिक्रीट होतात, स्रावित होतात, ते सर्व हार्मोन जेव्हा खेळतो आपण टीम भावनेने आणि टीमशी भेटतो, सारखेच मनस्थितीचे लोकांशी भेटतो, त्यामध्ये हे सर्व हॅपी हार्मोन सिक्रेट होतात आणि त्यामुळे तुमच्यामध्ये युथफुलनेस, एनर्जी कायम असतो. त्यामुळे आपण सर्व लोकांना शुभेच्छा देतो आणि हा वाढवण जे आहे, जे प्रीमियर लीग आहे, ते असंच सतत चालू राहो आणि भविष्यामध्ये याच्यापेक्षा जास्त टीम यामध्ये सहभागी होवोत अशी माझी शुभेच्छा आहे. आणि हा आयोजकांना खूप खूप धन्यवाद देतो, क्योंकि मैं ये कहना चाहूँगा कि अगर हम छोटे छोटे ग्रुप में मिल करके अगर इस तरह की चीज़ें नहीं करेंगे तो इंडिया इतना बड़ा देश है कि सरकार सब कुछ नहीं कर सकती, गवर्नमेंट सर्व काही करू शकत नाही. तो स्पोर्टिंग ॲक्टिव्हिटी को अगर प्रमोशन देना है जनसामान्य के बीच, तर आम्ही सर्वांना असाच, जसे या लोकांनी केले, एक संस्कृतमध्ये श्लोक आहे की अमंत्रो शब्दा नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य मनुष्य नास्ति, योग्य योजिकस्य तत्र दुर्लभ. याचा अर्थ असा होतो कि कोई भी शब्द मंत्रहीन नहीं होता है. हर शब्द में मंत्र होता है, अक्षर में ब्रह्म होता है. कोई भी जड़ या मूली औषधि के गुणों से रहित नहीं होती है और कोई भी मनुष्य अयोग्य नहीं होता है, उसका योजिक दुर्लभ होता है. सो एवरीवेयर वी नीड योजिक, लाइक सोमवंशी क्षत्रिय क्लब एंड वाळवन स्पोर्ट्स लीग आयोजन करणारे आपण सर्व समर्थक, स्पॉन्सर सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हॅलो, हॅलो, धन्यवाद सर. आपण जसं आपलं कर्तृत्व आहे, जसे आपण लेखक सुद्धा आहेत,
ते आम्हाला इथे प्रत्यक्ष म्हणजे तुमचं वाचन सुद्धा किती आहे आणि तुमचा अभ्यास किती आहे याचा आम्हाला तुम्ही ते झलक दाखवली. हे 15 मिनिटाचं भाषण आम्हाला चालणार नाही. आमचं एकदा तरी तुम्हाला इकडे पूर्ण तुमचं आम्हाला एकदा व्यासपीठ आणि 2-3 तासाचं आम्हाला तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही स्पोर्ट्स क्लब किंवा वसईतली कुठली तरी एखादी संस्था आपल्याला जरूर बोलवेल. आपण तेव्हा वेळात वेळ काढून या आणि नक्कीच असं मोलाचं मार्गदर्शन आपल्याकडून मिळणार असेल तर आम्ही नेहमी तुमच्या भाषणासाठी किंवा या मार्गदर्शनासाठी उपस्थित असू. धन्यवाद सर. आपण मोबाईलला असं मार्गदर्शन केल्यापासून आता इथे प्रत्यक्ष आपण बक्षीस समारंभाला सुरुवात करीत आहोत. सर्वप्रथम आपल्या या स्पर्धेसाठी जे पंच आपण कामगिरी करतात कुठलेही डिसिजन किंवा कुठलाही वाद न घालता आणि सलग 3 दिवस पूर्ण उन्हामध्ये उभे राहून पंचाची चांगली भूमिका पार पाडणारे संदीप गावड आणि त्यांची टीम यांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यांनी व्यासपीठावर यायचे. संदीप गावड आणि त्यांची टीम. पंच संदीप गावड आणि त्यांची टीम. संदीप गावड आपण आले तरी चालतील. संदीप गावड आहेत. मी प्रफुल्ल म्हात्रे यांना विनंती करतोय की आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. संदीप गावड सरांना. आणि धन्यवाद. दरवर्षी आम्हाला सहकार्य करतो. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. सुंदर अशी पंचगिरी जेणेकरून सामन्याचा कुठलाही निर्णय वादग्रस्त होणार नाही ह्याची त्यांनी दखल घेतलेली आहे. जसं पंच आपली भूमिका पार पडत असतात तसंच प्रत्येक सामन्याचा अचूक जे स्कोरिंग करायचं असतं ते करणारे अखिलेश यांना मी विनंती करतो. आपण व्यासपीठावरच्या प्रफुल्ल म्हात्रे यांना विनंती करतोय त्यांना सन्मानित करायचं आहे. अखिलेश आपण व्यासपीठावर यायचं आहे. आपण 3 दिवस सलग सामने खेळत होतो. थोडा वेळ सुद्धा फुरसत नाही. संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सामने, परत सकाळी 8 वाजता सामने चालू व्हायचे. आपल्या मैदानावरचे शिवा माळी आणि ह्याच्या आधी सुद्धा भरपूर टुर्नामेंट बी डिव्हिजनच्या टुर्नामेंट चालू होत्या. आमदार चषक चालू होता. पाण्याची कमतरता सुद्धा तरी सुद्धा चांगल्या विकेट बनवून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शिवामाळी यांनी खूप मोठी मेहनत घेतलेली आहे. शिवामाळी यांना विनंती करतोय आपण व्यासपीठाजवळ यायचं आहे. मी गौरव राऊत यांना विनंती करतोय की त्यांना सन्मानित करायचं आहे. शिवामाळी यांना. गौरव राऊत थांबायचं आपण. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच जो ठरलेला आहे जागृत पाटील माहीम संघ याला सन्मानित करायचं आहे गौरव राऊत यांनी. तर या स्पर्धेमधील उत्कृष्ट क्षेत्ररक्षण चैतन्य वर्तक यांना सन्मानित करण्याची विनंती मी स्वप्नील कवळे यांना करतोय. आपले मान्यवर. त्या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आशिष पाटील केळवा असंघ. मी आपले मान्यवर निशात चोरगे साहेबांना विनंती करतोय की त्यांना सन्मानित करायचंय.
तुमच्यासोबत थांबायचं. उत्कृष्ट गोलंदाज प्रफुल्ल पाटील माही महासंघ निशांत सरगे सरांना विनंती करतो त्यांना सन्मानित करायचं आहे. तर या सामन्याचा मालिकावीर सौरभ पाटील माही असंघ. मी वसई विकास बँकेचे चेअरमन आशय राऊत यांना विनंती करतोय मालिकावीराचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. या आपला पुरस्कार असताना सुद्धा यंगस्टार पापडी स्पोर्ट्समन सीसीचे खेळाडू निलेश म्हात्रे यांच्याकडून त्यांना बॅट सुद्धा देण्यात येणार आहे. आणि हा पुरस्कार मालिकावीर आणि निलेश म्हात्रे जे आमचे स्नेही आहेत त्यांनी त्यांच्यासाठी बॅट दिलेली आहे. निलेश म्हात्रे आम्ही आपले आभारी आहोत. या स्पर्धेतील द्वितीय पारितोषिक उपविजेता संघ केळवा संघ मी मान्यवर आणि प्रमुख पाहुणे आपले कृष्णा प्रकाश सर यांना विनंती करतोय की आपण पुढे यायचं. त्यांच्यावर सर्व मान्यवरांनी सुद्धा पुढे येऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. खेळाडूंनी संपूर्ण खेळाडूंनी यायचं आहे. आपल्याला सन्मानित करण्यात येणार आहे. संपूर्ण मान्यवर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. आपले प्रमुख पाहुणे कृष्णा प्रकाश सर आणि सर्व मान्यवरच्या हस्ते त्यांना हे बक्षीस देण्यात येत आहे. वाडवळ प्रीमियर लीग 2026 वर्ष 13वे उपविजेता संघ केळवा असंघ संघाचे अभिनंदन. आपण पारितोषिक घ्यायला यायचं आहे. संपूर्ण संघाने यायचं आहे. अभिनंदन केळवा संघ. तर या स्पर्धेमध्ये सलग दुसऱ्या वर्षी विजेता ठरलेला संघ माहीम असंघ. प्रथम विजेता माहीम असंघ. सलग दुसऱ्या वर्षी हा संघ विजयी झालेला आहे. अभिनंदन संघाचे. आपली ट्रॉफी आणि धनादेश आपण घेऊन जायचं आहे. उत्कृष्ट अशी कामगिरी माहीम संघाची आणि त्या कामगिरीच्या जोरावर त्यांनी हा वर्ष 13वे वाडवळ प्रीमियर लीग 2026चा विजेता संघ ठरलेला आहे. चॅम्पियन ठरलेले आहेत. गेल्या वर्षी सुद्धा हाच संघ चॅम्पियन होता आणि त्याची झलक त्यांनी यावर्षी सुद्धा दाखवलेली आहे. अभिनंदन माहीम संघ. पाहुणे आहेत तोपर्यंत आपले सर्व स्पोर्ट्स क्लबचे कार्यकर्त्यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. आपला सुद्धा आपण एक फोटो काढून घेणार आहोत. पाहुण्यांना विनंती आहे आपण थांबायचं आहे. आपले जे एवढे दिवस मेहनत घेतात त्या कार्यकर्त्यांना सुद्धा विनंती आहे आपण सगळ्यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे आणि फोटो काढून घ्यायचा आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठासमोर यायचं आहे. चला पटकन यायचं आहे कार्यकर्ते. आपण पटकन यायचं आहे.
कार्यकर्त्यांचं फोटो सेशन चालू आहे तोपर्यंत मी ह्याच्यातच आभार प्रदर्शन मानत आहो. सांगता समाजाचे प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा प्रकाश सर आपला वेळात वेळ काढून इथे हजर राहिले, त्याबद्दल मी आपले स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आभार मानतो. तसेच या कार्यक्रमासाठी जे इतर मान्यवर निशाद चोरगे, स्वप्नील कवळी हे उपस्थित राहिले, त्यांचे सुद्धा बाकी मंचावरील मान्यवर यांचे सर्वांचे मी स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आभार मानतो. कार्यक्रमाचे उद्घाटक अतिरिक्त आयुक्त वसई विरार महानगरपालिका संजय हिरवाडे सर व वसई विरार पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक लालू तुरे साहेब हे इथे उपस्थित होते, त्यांचे सुद्धा आम्ही आभारी आहोत. वसई विरार महानगरपालिका ज्याने हे आम्हाला मैदान उपलब्ध करून दिले त्या महानगरपालिकेचे आम्ही आभारी आहोत. तसेच समाज मंदिर ट्रस्ट, वसई विकास बँक, सहकारी बँक, या स्पर्धेला पुरस्कार देणारे आयोजक यांचे आम्ही आभारी आहोत. मैदान जे आपल्यासाठी व्यवस्थित करून देणारे शिवामाई, DJ कल्पेश, मंडप स्वप्नील म्हात्रे, बॅनर रोहन वर्तक, स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सहकार्य सर्व वसईकर, स्पर्धेत उपस्थित राहणारे सर्व मान्यवर, राहून राहिले असतील त्यांचे सर्वांचे आभार मानून हा आपला वाडवळ प्रीमियर लीग 2026 पर्व 13वे हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.